नमस्कार, जय जिनेंद्र। आज आपण सिद्धक्षेत्र नैनागिरी, त्यालाच रेशंदीगिरी हे मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यातील एक प्राचीन जैन तीर्थक्षेत्र आहे। येथे भगवान पार्श्वनाथांचे समोशरण आलेले होते आणि वरदत्त, इंद्रदत्त, मुनींद्रदत्त आणि सायरदत्त आणि गुणदत्त या 5 मुनी महाराजांनी कठोर तपश्चर्या करून या ठिकाणाहून मोक्षप्राप्ती केलेली आहे। सुमारे 40,000 वर्षापूर्वी शैलचित्राने सुशोभित सिद्धशिला आहे, जी नैनागिरीचा इतिहास, संस्कृती आणि परंपरेची धरोहर मानली जाते। 1902 साली बाबा दौलतरामजी वर्णी यांनी येथे गोमटसार ग्रंथांचा हिंदी पद्यानुवाद पूर्ण केलेला होता आणि 1904 साली नैनागिरी पूजनाची रचना केली। नैनागिरी परिसरामध्ये विविध मंदिरे, ऐतिहासिक स्थळे आहेत, ज्यामुळे तीर्थयात्रेकरू आणि पर्यटकांना धार्मिक आणि संस्कृतीचा अनुभव मिळतो। नैनागिरी हे सिद्धक्षेत्र मध्य प्रदेशातील छत्तरपूर जिल्ह्यामध्ये आहे। या सिद्धक्षेत्रावरती संत शिरोमणी आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे 3 चातुर्मास संपन्न झालेले आहेत। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खूप सुंदर अशी समोशरण मंदिर आणि इतर मंदिरांचा जीर्णोद्धार संपन्न झालेला आहे। त्यांच्या माध्यमातून अनेक त्यागीगण या ठिकाणी दीक्षा घेतलेल्या आहेत। मोक्षमार्ग त्यांनी प्रशस्त करून घेतलेला आहे। या सिद्धक्षेत्रावरती एकूण 53 जिनालये आहेत। त्यापैकी 38 जिनालये डोंगरावर, 13 जिनालये पायथ्याशी आणि 2 जिनालये पारस सरोवराजवळ आपल्याला पाहायला मिळतात। या सिद्धक्षेत्रावरती भगवान पार्श्वनाथांची खड्गासनातील मूर्ती शास्त्र प्रमाणानुसार अवगाहन प्रतिमा आहे, जी संपूर्ण जैन तीर्थामध्ये आपल्या प्रकारातील एकमेव आहे। येथे 40,000 वर्षापूर्वी शैलचित्राने सुशोभित असलेली सिद्धशिला आपणाला पाहायला मिळते। नैनागिरी या ठिकाणी वेळोवेळी विविध धार्मिक सोहळे आणि महोत्सवाचे आयोजन केले जाते। अशा या नैनागिरीवरती अनेकांनी दीक्षा संपन्न करून घेतलेली आहे। नैनागिरी हे जैन धर्मीयांच्यासाठी केवळ एक धार्मिक स्थळ नसून मोक्षभूमी म्हणून याचे विशेष महत्त्व आहे। येथे जैन धर्माची महान परंपरा, आध्यात्मिक वातावरण आणि ऐतिहासिक वारसा एकत्रितपणे आपणाला पाहायला मिळतं। त्यामुळे नैनागिरी हे जैन धर्मीयांच्यासाठी एक श्रद्धास्थान आहे, प्रेरणास्थान आहे आणि ही मोक्षभूमी आहे। अशा प्रकारची थोडक्यामध्ये मी नैनागिरीची ओळख करून दिली आहे। राजकुमार चौगुले, चिंचवाड। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद।